मंदिरात बघा काय गर्दी आहे. भक्तांचा महासागर आलेला आहे. जेजुरीगड पर्वत शिवलिंग आकार. जयकोट जयकोट जय मलाद्वे. हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल मेहुल चिपळूणकर. मित्रांनो, आज आहे चंपाषष्ठी आणि चंपाषष्ठीच्या निमित्ताने आपण आज चाललो आहोत ठाणे वेस्टला खंडोबा महाराज यांचं सुंदर असं मंदिर आहे आणि तिथे चंपाषष्ठीचा उत्सव साजरा होणार आहे. दिवसभर खूप असे कार्यक्रम झालेले आहेत. संध्याकाळी 6ची वेळ आहे, तर अजून वेळ न दवडता आपण जो कार्यक्रम आहे तो आपण कव्हर करूया. या व्हिडिओमध्ये तुम्ही बघणार आहोत ठाणे वेस्ट खंडोबा मंदिर. मित्रांनो बोला येळकोट येळकोट जय मल्हार, सदानंदाचा येळकोट. अगदी वेळ न दवडता आपण या व्हिडिओच्या पुढच्या क्लिपमध्ये डायरेक्ट आपण भेटूया ठाणा वेस्ट खंडोबा मंदिरला. आपण आलो आहोत ठाणा वेस्ट चंपाषष्ठी उत्सव स्वयंभू खंडोबा मंदिर. मंदिरात बघा काय गर्दी आहे. भक्तांचा महासागर आलेला आहे. जेजुरीगड पर्वत शिवलिंग आकार. येळकोट येळकोट जय मलाद्वे. जय येळकोट येळकोट सदानंदाचा येळकोट. बघा काय फुल गर्दी आहे. आपण दर्शन घ्यायचा प्रयत्न घेऊया. आनंदीच आपल्या बरोबर आहे. आनंदी, आपण काय काय घेतलं देवाचं सामान? दाखव. अच्छा अच्छा, बघू दे. ओके, देवळामध्ये आणि भक्तांचा महासागर आहे. मल्हाराचं दर्शन घ्यायला मर्कंद मल्हार दर्शन घ्या. सुंदर असं दर्शन खंडोबा महाराज. खंडोबा बघा मित्रांनो, दर्शन घेऊ शकता. मार्कंड मल्हार पुढे चला या. आणि बघा मोर्या, मंगलमूर्ती मोर्या. खंडोबा मंदिरामध्ये गणपतीचं दर्शन घ्या. खंडेर आणि बलुबाई हे बघा दर्शन घ्या. दाखवतोय खंडोबा बनुबाई, खंडोबा दर्शन आणि बनुबाई असं काय रूप आहे. आणि प्रसाद आत्ताच दाखवलाय. प्रसाद देवाला प्रसाद दिलेला आहे. चंपाषष्ठीच्या निमित्ताने उत्साहाचा जोर बघू शकता. जबरदस्त उत्साह आहे. खंडोबा आणि बनुबाई छान असं सुंदर खंडोबा मंदिर. येळकोट येळकोट जय मल्हार, सदानंदा येळकोट. जय मल्हार मंदिर येळकोट भैरवनाथाचे चांगले चांगले अंबाबाईचा उदे 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 उदे. जय मल्हार झालं. मग वाटी मोडल्यानंतर घेतात. सदानंदाचा येळकोट येळकोट भैरवनाथाचे चांगले चांगले अंबाबाईचा उदे उदे. घ्या आपलं आपलं वाटी घ्या. चला चला चला, डोकं टिकून पुढे चला. एक मिनिट. नारळ हार देवाच्या चरणावर. येळकोट येळकोट जय मल्हार येळकोट. सही भरली जाणार आहे. बघा सही कशी भरली जाते. चला माऊली शांततेने काही काय भरली जाते. आता आपण दही भरली बरोबर गुरुजी. भंडारा लावून देवाचा प्रसाद. माझं राकेश नवनाथ शिकरे. आणि आपलं ओम दीपक सोनाने. तर आपल्याकडे चंपाषष्ठीचा उत्सव ठाणा वेस्टला मंदिरात खूप पार पडतोय. संध्याकाळचे 6-6:30 वाजले. आता तुम्ही सकाळी किती वाजल्यापासून? आम्ही 8 वाजेपर्यंत. अच्छा, आणि हे तुम्ही दही भरायचं काम करता ते बघू शकता. भक्तांचा भरपूर असा भरपूर येळकोट येळकोट जय मल्हार, येळकोट. खंडोबा मंदिर ठाणे वेस्ट भक्तांचा ऊस बघू शकता. भक्तगण आलेले खूप अशी गर्दी आहे. मंदिरात खूप गर्दी आहे. पण छान दर्शन झालेलं आहे. ठिकाणी आणलीच आपला फ्रेम तुम्हाला दिसत आहे. आता थोडा वेळ दर्शन घेणार आहे खंडोबा मंदिरात. येळकोट येळकोट जय मल्हार. इथे दादा सुद्धा दादा इथे सेवा करायला. दादा नमस्कार. दादा आज गर्दी भरपूर आहे ना चंपाषष्ठीच्या निमित्ताने.
देवळात भरपूर अशी गर्दी आहे दर्शन भंडारा लावा आधी दर्शन घेतलं जय मल्हार सदानंदाचा येतो जय मल्हार परत एकदा आपण खंडोबा आणि बानुबाई यांचं दर्शन घेऊया आनंदकडे आधी दर्शन घेतो इथे दर्शन घ्या सदानंदाचा येळकोट 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 जय मल्हार बानुबाई आणि खंडेराय आम्ही दर्शन घेतोय खंडोबा दर्शन घेतोय अद्वैत आणि आनंदी जय श्री खंडेराय जय श्री खंडेराय ठीक आहे सदानंदाचा येळकोट 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 चला बोल मोठ्याने सदानंदाचा येळकोट मागे लाईन खूप लागलेली आहे पुढे चला 50 रुपये 50 आम्हाला लावा गुरुजी कपाळाला भरपूर लावा यांनाच लावा गुरुजी लावा भरपूर गुरुजींच्या पाया पडा गुरुजी चला सदानंदाचा येळकोट हे गुरुजींना पैसे देतेस का गुरुजी चला धन्यवाद आल्याबद्दल बघा इथे खंडोबा मंदिरामध्ये प्रसादाचं काय सोय आहे लाडू दाखव लाडू आणि तुम्हाला जर तळी भरायची असेल तर पुढे इथे सभा मंडप आहे बरोबर अंदी हे मंदिरामध्ये आतमध्ये सभा मंडप आहे तिथे तुम्ही तळी बघू शकता आता तुम्ही बघितलं आपण तळी भरली बरोबर आहे तर एकदा होऊन जाऊ दे येळकोट सदानंदाचा कोट खंडोबा महाराज की जय हे बिझी आहेत दोघंही मोबाईल मध्ये बघा खंडोबा देवळात आलेले आहेत बघू दे इथे बघा रे नाही बिझी हॅलो जय मल्हार आता युट्यूब सुखा समाधानाने होतो व्यवस्थित पुढं आणि वडिलांनी मग ट्रस्टी केली त्या टायमाला मिसाल साहेब होते मथुरे साहेब होते आपल्या इथं महानगरपालिकेमध्ये आणि दिघे साहेबांनी आपल्याला सहकार्य केलं शंकराचा अवतार हा त्याचा जन्म खंडोबा हा म्हणजे एकामध्ये शंकराचा अवतार त्याने अवतार घेतलेला खंडोबा म्हणजे शंकर आणि खंडोबा एकच थोडं आणि मेन त्याचे भाई आमची आई मुक्ताबाई बबन शिवले किती आणि सगळे लोक करतात मूर्ती हे काय आपण काय बसवलेले नाही हे आपल्या वडिलांना स्वप्नामध्ये झाले मी इथे हे काय इथं कचऱ्याची कुंडी होती कचऱ्याच्या कुंडीमध्ये रोज जाता गेले वडील एक कुत्र म्हणून एवढे यायचं पाठीमाग आम्ही राहायला कुळेवाड्यामध्ये होतो त्या टायमाला आणि ते कुत्र म्हणून सांगले मी इथे म्हणून किती मग तो कचरा साफ केल्यानंतर इथे म्हण ही पुरते साफ हा वडिलांना दिलं जय मल्हार जय एक चालते बाई जय आज दिले ना माझं नाव स्वप्नाली रोशन जाईल. अच्छा काय आपला चंपाषष्ठीचा उत्सव ठाणा बेस मध्ये सुंदर असा पार पडत आहे. संध्याकाळच्या वेळेत 7:15 लोकांचा उत्साह आणि भाविकांची गर्दी बघता आणि आपण थोड्यापूर्वीच या संस्थेचे सर्वेसर्वा म्हणजे तुमचे वडील यांच्याशी आपण डिटेलमध्ये बोललो.
आणि त्यांच्याशी बोलताना तो असा खूप भावूक क्षण होता. कसं काय तुमच्या आजोबांना ही मूर्ती सापडली, मग त्यांच्यानी स्थापना केल्यानुसार हा छान असं हे मंदिर बांधलं. तर हा चंपाषष्ठीचा उत्सव कसा तुम्हाला वाटतं आतापर्यंत झाला तो? आतापर्यंत उत्सव आम्ही दरवर्षी ॲक्च्युली माझे जे आजोबा होते पवन विष्णू शिवले, तर आम्ही जसे झालो तसं या देवळामध्ये आमचं लहानपणापासून येणं जाणं दरवर्षी चंपाषष्ठीला हजारो लाखोने भाविक येतात जातात. तरी तुम्हाला किती वर्ष झाली तुम्ही येत्या मंदिरामध्ये? 33 वर्ष झाली. मी आता 33 वर्षाची. अच्छा, लहानपणापासून तुमचं इथे आहे आणि खरं तुमच्या जवळचं हे मंदिर आहे. हो, खूप जवळचं आहे. चालेल, चला मला येळकोट जय मल्हार, सदानंदाचा येळकोट. थँक्यू ताई तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल. येळकोट जय मल्हार. या जय मल्हार ठाणे ट्रस्ट हे जे स्वयंभू खंडोबाचं मंदिर आहे, इथे नवीन मंदिर बांधल्यामुळे इथे जो प्रतिसाद मिळालेला आहे तो खूप जास्त प्रमाणात मिळालेला आहे. त्यामुळे खूप लोकांना मंदिर आवडलेलं आहे. जे काय आमच्या ट्रस्टीने जी काय सेवा केलेली आहे ती सफल झालेली आहे, ती दिसून येते. बरोबर, ती ट्रस्टीची पाठी तुमचे मालक बसलेलेच आहेत. ज्याप्रमाणे ही सेवा आमच्याकडनं खंडेराय करून घेतोय त्यामध्येच आमचं खूप मोठं समाधान आहे. इथं कोण मोठं नाही, कोण छोटं नाही, मोठा फक्त तो आहे. प्रत्येक भक्ताला पुरेपूर दर्शन भेटतंय. भंडाऱ्याला उत्तम सोय केलेली आहे. जेवणाची कुठंच कमतरता पडणार नाही. मग गोड असो, तिखट असो, फुलफुलाची पाकळी, मंदिराचा परिसर आहे खंडोबा मंदिर ठाणे. भाविकांची खूप मोठीची गर्दी दर्शन केलं. कोणी गर्दी करू नका. चला, असं पैकी छानपैकी दर्शन झालेलं आहे खंडोबा देवस्थान. तुम्हालाही माहिती आहे लाईन स्टेडियम पर्यंत गेलेली आहे. तुम्हाला किती वेळ लागलेला आहे त्यामुळे दर्शन घेऊ. महाप्रसाद देवळाच्या समोर सोय केलेली आहे आणि त्यांना पार्सल सेवा पाहिजे असेल, देवाचा थोडा ना तर थोडा प्रसाद पाहिजे असेल तर इथे काउंटर आहे अग्निशामक दलाच्या बाजूला सेक्शनला. तर नक्की या मित्रांनो, चंपाषष्ठीचा उत्सव ठाणे वेस मंदिर खंडोबा देवस्थान. चंपाषष्ठी निमित्त महाप्रसाद आहे. प्रसादाची जोरदार तयारी बघा, भाजी, आमटी बघा, भात, लोणचं, पापड. प्रसादाची तयारी जोरदार. आत्ताच आपण बघितलं महाप्रसादाला काय काय होतं आणि ते भक्त मंडळी देवाचा महाप्रसाद येत आहे. बोला येळकोट येळकोट सदानंदाचा. महाप्रसाद बघा घेतला जातोय. सोय छान आहे. महाप्रसाद काय त्याच्यामुळे आपण बघितलं, भक्तगण महाप्रसाद घेत आहेत. सुंदर असं आपलं दर्शनचं झालं. लांबपर्यंत आहे.
स्वयंभू खंडोबा मंदिर विश्वस्त मंडळ, शिवले परिवार, नरे परिवार यांचे खूप आभार. त्यांनी मला व्हिडिओ बनवण्यात खूप सारी मदत केली आणि छानसा व्हिडिओ बनला. मित्रांनो, तुम्ही माझ्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा आणि चला सगळ्यांनी बोलूया येळकोट येळकोट, जय मल्हार, सदानंदाचा येळकोट.